कवरदरी येथील तलाव फुटला, तलावाचे पाणी शिरले शेतात। वाशिमच्या मालेगाव तालुक्यातील कवरदरी गावातील तलाव काल सायंकाळी फुटल्याची घटना घडली। अचानक झालेल्या या प्रकारामुळे गावकऱ्यांमध्ये काही काळ भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं, मात्र सुदैवाने या घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नाही। तलावातील पाणी शेत शिवारात पसरले असून शेतकऱ्यांचे काही प्रमाणात नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे। प्रशासनाकडून परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत आहे। 1200 कंत्राटी कर्मचारी आजपासून संपावर, शासन सेवेत नियमित समायोजन करण्यात यावे या मागणीसाठी राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत जिल्ह्यात कार्यरत 1200 कंत्राटी आरोग्य कर्मचारी आजपासून बेमुदत काम बंद आंदोलनावर जाणार आहेत। या संपामुळे आरोग्य सेवा मोठ्या प्रमाणात प्रभावित होणार आहेत। संपाच्या काळात सर्व आरोग्य संस्थांतर्गत अहवाल देणे बंद राहील, तसेच लसीकरण सत्रासह ऑनलाईन आणि ऑफलाईन स्वरूपातील सर्व प्रकारची कामे बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती आहे। या संपामध्ये कंत्राटी डॉक्टर, स्टाफ नर्स, फार्मासिस्ट, लॅब टेक्निशियन, लेखापाल, समुपदेशक, वॉर्ड बॉय, सामाजिक कार्यकर्ते व इतर आरोग्य कर्मचारी सहभागी होणार आहेत। चिपळूणमध्ये पूरजन्य स्थिती, वशिष्ठी नदीने इशारा पातळी ओलांडली। रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे चिपळूणमध्ये पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे। वशिष्ठ नदीची पाणी पातळी 5.50 मीटरवर जाऊन इशारा पातळी ओलांडली आहे। चिंचनाका मच्छी मार्केट, बाजार पूल, जुना स्टँड आणि सांस्कृतिक केंद्र परिसरात 1.5 फुटांहून अधिक पाणी साचले आहे। प्रशासन अलर्ट मोडवर तयार आहे। नवी मुंबईत पावसाचा जोर, तुर्भे MIDC जलमय। तुर्भे MIDC परिसरातील रस्ते पूर्णपणे जलमय झाले आहेत। मुसळधार पावसामुळे कामावर जाणाऱ्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे। रस्त्यावर पाणी साचल्याने अनेक वाहने बंद पडत असून वाहतूक ठप्प झाली आहे। रत्नागिरी जिल्ह्यात पावसाची जोरदार बॅटिंग, रत्नागिरीत संततधार सुरू असून अंजनारी येथील दत्त मंदिरात पाणी शिरले आहे। काजळी नदीच्या पुराच्या पाण्याने मंदिर परिसरात प्रवेश केला आहे। नदी किनारी राहणाऱ्या नागरिकांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला असून पुढील काही तास अतिवृष्टीचा अंदाज वर्तवण्यात आला आहे। कुर्ला कमानी परिसरात साचले पाणी, कुर्ला कमानी विभागात मोठ्या प्रमाणात रस्त्यावर पाणी भरले आहे। LBS मार्गाला कमानीशी जोडणारा काळे रस्ता पाणी भरल्याने ठप्प झाला आहे। सुमारे 3 ते 4 फूट पाणी भरलं असून इथल्या दुकानात पाणी भरल्याने दुकाने बंद करण्यात आली आहेत। चिखली तालुक्यात पावसाचा कहर, अनेकांना सुरक्षित ठिकाणी हलवले। काल सकाळपासून बुलढाणा जिल्ह्यात पावसाचा हाहाकार पाहायला मिळाला। यामध्ये चिखली तालुक्यात अक्षरशः पावसाचा कहर झाला। जांबुवंती नदीला मोठा पूर आल्याने संपूर्ण चिखली शहराला पावसाचा विळखा पडला होता। शहरातील माळीपुरा आणि दर्गा परिसरातील 3 ते 4 फूट पाणी तुंबल्याने अनेक घरांमध्ये पाणी शिरले। घरातील जीवनावश्यक वस्तूंसह धान्याचे मोठे नुकसान झाले। परिसरातील नागरिकांना बचाव पथकामार्फत सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे। तर पुढील 3 दिवस जिल्ह्याला येलो अलर्ट असल्याने चिखली शहरासह तालुक्यातील सर्व शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। आजही प्रशासन अलर्ट मोडवर असल्याचं पाहायला मिळतंय। ठाणे नवी मुंबई पनवेल मार्ग ठप्प, मुसळधार पावसाचा फटका वाहतुकीला। मुसळधार पावसामुळे ठाणे, नवी मुंबई आणि पनवेलकडे जाणारे मुख्य मार्ग ठप्प झाले आहेत। कळवा येथे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली असून विटावा उड्डाण पुलाखाली पाणी साचल्यामुळे गाड्यांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत। कळवा ते ठाणेपर्यंत वाहनांची प्रचंड कोंडी निर्माण झाली असून दुचाकी, 4 चाकी आणि बसेस तासनतास अडकलेल्या दिसून येत आहेत। 2 वर्षीय मुलीसह आईचा गळफास लावलेल्या अवस्थेत घरात आढळला मृतदेह। बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील मालेगाव मजरा येथे धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। तलवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या मालेगाव मजरा येथे 2 वर्षाच्या मुलीसह तिच्या आईचा गळफास लावलेल्या अवस्थेत त्यांच्याच घरात मृतदेह आढळून आला। अंकिता बळीराम घवाडे वय वर्ष 25 तर शिवप्रीती बळीराम घवाडे वय वर्ष 2 असे मयत दोघींचे नाव आहे। मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी बीड जिल्हा रुग्णालयात नेण्यात आलाय। यामध्ये लहान मुलीला गळफास लावून स्वतः महिलेने आत्महत्या केल्याची चर्चा आहे। दरम्यान ही घटना नेमकी काय आहे हे स्पष्ट झालेलं नाहीये। पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे। कणकवली आचरा रस्ता बंद, 8 ते 10 गावांचा संपर्क तुटला। गेल्या 2 दिवसांपासून सिंधुदुर्गमध्ये मुसळधार पाऊस पडतोय, त्यामुळे जिल्ह्यातील प्रमुख नद्यांची पाणी पातळीमध्ये झपाट्याने वाढ होत आहे। मात्र सर्वाधिक 230 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे, तर जिल्ह्यांमध्ये 106 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। तर कणकवली आचरा रस्ता वाहतुकीस बंद झाल्याने 8 ते 10 गावांचा संपर्क तुटला आहे। येथील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे।